ख्रिस्तामधील प्रियांनो सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. मजला तू सावरीले, परंतु माझ्या मसीहा तुला मी झिडकारिले, तुला मी झिडकारिले. आहे मी पापी प्रभू रे, आजच्या मननाकरिता देवाचे वचन मार्ककृत शुभवर्तमान अध्याय 1 30 आणि 31 वचने. मार्ककृत शुभवर्तमान अध्याय 1 30 आणि 31. शिमोनाची सासू तापाने आजारी पडली होती. तिच्याविषयी लागलेच त्यांनी त्याला सांगितले. तेव्हा त्याने जवळ जाऊन तिच्या हाताला धरून तिला उठविले व तिचा ताप निघाला आणि ती त्यांची सेवा करू लागली. प्रभू परमेश्वर या वचनाद्वारे आजचा आपला दिवस आशीर्वादित करो. येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ सामर्थ्यशाली नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. आज आम्ही ऐकत आहोत मार्क शुभवर्तमान अध्याय 1 30 ते 31 वचने. या पवित्र शास्त्रामध्ये आम्ही वाचलेलं आहे, पेत्राची सासू तापाने फणफणलेली आहे आणि प्रभू ख्रिस्त तिला बरं करत आहे. तेव्हा ती उठून प्रभू ख्रिस्त व शिष्यांची सेवा करू लागली. खरोखर अद्भुत चमत्कार आहे. चमत्कार खरोखर आम्हाला एक नवीन गोष्ट शिकवतो, ज्याची आम्ही अपेक्षा केली नव्हती, जे सर्व ख्रिस्त प्रभू येशूमध्ये शक्य आहे. लगेच ती उठून प्रभू ख्रिस्ताची सेवा करू लागली. आजाराने पिडलेली असताना झोपू नाही, आजाराने पिडलेले असताना कोणतेही काम करू शकत नाही. परंतु प्रियांनो, जेव्हा आजार निघून जातो तर तेव्हा तो व्यक्ती एक दष्टपुष्ट होतो, निरोगी होतो. मग त्याद्वारे आम्ही काय करायला पाहिजे, तर आम्ही ख्रिस्त प्रभू येशूची सेवा चाकरी करायला पाहिजे. आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष दिली पाहिजे, ख्रिस्ताच्या वचनाचं आचरण करायला पाहिजे. जेव्हा आम्ही प्रभूच्या वचनाप्रमाणे चालतो तर ख्रिस्ताचं गौरव होतं. तर प्रभू येशूला बसलेल्या फटक्यांच्या द्वारे जे आरोग्य दान आम्हाला मिळालेलं आहे, त्या दानाच्या द्वारे आम्ही उठून बरं होऊन आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा करावी.
म्हणून स्तोत्रसंहिता 103 मध्ये म्हटलेलं आहे की परमेश्वर आम्हाला उत्कृष्ट पदार्थाने तृप्त करतो, म्हणून आमचं तारुण्य गरुडासारखं नवं होतं. तारुण्य आम्हाला परमेश्वर देणार आहे. ख्रिस्तामध्ये आम्ही रोज तरुण आहोत, म्हणून आम्ही त्या आजारी पेत्राच्या सासूप्रमाणे त्या बिछानात पडून राहू नये. नकारात्मक गोष्टीने स्वतःला पिडून घेऊ नये आणि ख्रिस्ताच्या सेवेपासून स्वतःला दूर दूर ठेवू नये. तर आम्ही बरं झालेले आहोत, म्हणून आम्ही ख्रिस्ती तरुणाप्रमाणे आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा चाकरी करावी. सुवार्तेच्या कार्यासाठी आम्ही झटावं. स्वतः आम्ही साक्ष द्याव्या. प्रभूच्या कार्याची आम्ही एक काळ स्वतःच्या जीवनामध्ये अपेक्षा बाळगावी की देवाचं राज्याची वाढ होण्यासाठी आम्ही पण कार्य करायला पाहिजे. कारण जे आजारी आहेत ते पडून आहेत, ते झोप घेतात आणि त्यांना झोप पण येत नाही, परंतु जे धष्टपुष्ट आहेत ते प्रभू ख्रिस्ताचं कार्य करतात. हे आत्मिक जीवन आहे. येशू ख्रिस्त आमच्या जीवनातून आजार काढण्यासाठी आलेला आहे, बरं करण्यासाठी आलेला आहे, तारण देण्यासाठी आलेला आहे. म्हणून त्या ख्रिस्त प्रभू येशूची जशी पेत्राच्या सासूने सेवा केली, तशीच आम्हीही आजारातून उठलेले असताना आमची एक साक्ष म्हणून, आमचं जीवन परिवर्तित झालं म्हणून, आम्ही त्याचं प्रमाण म्हणून प्रभू ख्रिस्ताची सेवा चाकरी, त्याचं गौरव करणं, त्याच्या नावाची साक्ष करणं, त्याची घोषणा करणं आम्ही करायला पाहिजे आहे. प्रभू परमेश्वर आपणास या वचनाद्वारे आशीर्वाद देवा. आपण प्रार्थना करू. धन्यवाद देवा. प्रभू, तुझे उपकारांना आभार मानतो. आजच्या दिवसामध्ये सांभाळलं, तुझं वचन ऐकण्याची संधी दिली. आजाराने पेडलेले असताना आम्ही होय बाप्पा बिछाण्यावरती झोपून राहतो, कोणत्याच कामाची राहत नाही, परंतु देवा आजारातून उठवण्यासाठी तो आलेला आहे. त्या खाटेवरती, त्या बाजेमध्ये, त्या बिछाणामध्ये आम्ही झोपून राहावं यासाठी नाही, तर आम्हाला तो त्याच्यातून उठवण्यासाठी आलेला आहे. आणि उठून आम्ही काय करावं, तर पेत्राच्या सासूप्रमाणे प्रभू येशू तुझ्या राज्याची घोषणा करावी, तुझी सेवा करावी, तुझ्या कार्यासाठी आम्ही झटावं. होय देवा, सेवा करण्याची तू आम्हाला संधी दिली. आमचे आजार विकार तू दूर केले. प्रभू येशू ख्रिस्ता तू आम्हासाठी 39 फटके खाऊन चापकाचे. होय देवा, तू आम्हाला आरोग्य दान दिलं. हे दान तुझ्या गौरवासाठी आहे. होय देव बाप्पा, प्रत्येक ऐकणाऱ्याला त्यांच्या जीवनातून आजारी विकार नाहीसे कर, त्यांना स्पर्श कर आणि प्रभू तुझ्या नावात त्यांना आरोग्य देऊन तुझं गौरव करून घे. धन्यवाद देतो दे बाप्पा, तुमची प्रार्थना ऐकली. प्रभू येशू तुझ्या नावात केली प्रार्थना म्हणून ऐक दे बाप्पा. आमेन. पापी प्रभू रे, मजला तू सावरीले, परंतु माझ्या मसीहा तुला मी झिडकारिले, तुला मी झिडकारिले. आहे मी पापी प्रभू रे. येशू हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.